27 मे रोजी 10वीचा निकाल जाहीर होणार। दुपारी 1 वाजता बोर्डाच्या वेबसाईटवरती पाहता येणार निकाल। डोंबिवली स्फोटामधील आरोपी मलय मेहता यांना 29 मे पर्यंत पोलीस कोठडी, तर आईची तब्येत ठीक नसल्यानं कोर्टामध्ये हजर केलं नाही। डोंबिवलीमधील घटनास्थळी एनडीआरएफचं शोधकार्य अजूनही सुरूच। मानवी अवशेष सापडत असल्यानं दिवसभर शोधकार्य सुरू राहणार। पुण्यापाठोपाठ नागपूरमध्ये मद्यधुंद कार चालकानं तिघांना उडवलं। 23 वर्षीय नाझनीन शेख आणि तिच्या 1 महिन्याच्या बाळाची प्रकृती गंभीर। कार चालकासह एकूण 3 जणांना अटक। पुणे अपघात प्रकरणामधील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक। ड्रायव्हरला 2 दिवस डांबून ठेवल्याचा आणि धमकावल्याचा आरोप। परभणीमध्ये दुष्काळाचं गडद संकट, 22 लघु आणि 2 मध्यम प्रकल्प कोरडे। सोलापूरमध्ये पाण्याअभावी ऊसाचं पीक करपलं। मुंबईकरांवरती पाणी कपातीचं संकट, 30 मे पासून 5% तर 5 जून पासून 10% पाणी कपातीचा निर्णय। मुंबई पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून अनिल परब आणि जमो अभ्यंकर यांना उमेदवारी। एबीपी माझाच्या बातमीवरती शिक्कामोर्तब। निवडणुकीच्या 6व्या टप्प्यामध्ये 58 जागांवरती मतदान सुरू। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि गांधी कुटुंबीय त्यासोबतच अरविंद केजरीवाल यांनीही बजावला मतदानाचा हक्क। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, भाजपच्या उमेदवार बांसुरी स्वराज यांनी सकाळी 7 वाजताच केलं मतदान। कपिल देव आणि गौतम गंभीर यांनीही बजावला हक्क। काँग्रेस पक्ष देशविरोधी राजकारणामध्ये येऊ पाहणारी एक संपूर्ण पिढी त्यांनी संपवली। एबीपी माझाच्या कार्यक्रमात कंगना रनौतची टीका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।